नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। धुळ्यात लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थ्यांचा भाजपा महिला मोर्चाने केला पुष्पफूल देऊन सत्कार। बांगलादेशात होणाऱ्या अल्पसंख्याकांवर हल्ल्याच्या निषेधार्थ 17ला सकल हिंदू समाजाने दिली धुळे बंदची हाक। अनुप अग्रवाल यांची पत्रकार परिषदेत माहिती। धुळ्यात रविवारी करण्यात आलेले आहे फिजिओथेरपी नॅचरोथेरपिस्ट सेमिनारचे आयोजन। पत्रकार परिषदेत आयोजकांची माहिती। पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले देवपुरातील आनंदनगर येथील विविध विकास कामाचा शुभारंभ। स्वातंत्र्य दिनानिमित्ताने देवा ग्रुप फाउंडेशन व आकाश भाऊ साकला मित्र परिवारातर्फे रक्तदान शिबिराचे करण्यात आले होते आयोजन। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। राज्य शासनाने 2 वर्षात समाजातील सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना सुरू केलेल्या आहेत। विशेषतः म्हणजे राज्यातील महिलांना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुलींना मोफत व्यावसायिक शिक्षण योजना, महिला सशक्तीकरण अभियानाच्या माध्यमातून शासन बचतीला प्रगतीची जोड देत आहे। महिलांना त्यांचा आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी राज्य शासनाने कसूशीने आपले प्रयत्न सुरू केलेले असून राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्याकरिताच सुरू केलेली आहे। त्या दरम्यान या योजनेचे जुलै व ऑगस्ट या 2 महिन्यांचे प्रत्येकी 3000 रुपये महिलांच्या खात्यावर जमा झाल्याने धुळे जिल्हा भाजपा महिला मोर्चातर्फे पोस्ट ऑफिस येथे येऊन लाभार्थी महिलांचा पुष्पफूल देऊन सत्कार करण्यात आला। दरम्यान यावेळी भाजपाचे वरिष्ठ महिला नेत्या मायादेवी परदेशी, मनपा माजी स्थायी समिती सभापती किरणताई खुलेवार, जिल्हा अध्यक्षा वैशालीताई शिरसाट, प्रतिभाताई चौधरी, जयश्रीताई अहिराव, विद्याताई देसले, मोहिनीताई गौड, भाग्यश्रीताई विभांडी, सुनीताताई सोनार, हिनाताई मेवानी, प्रेमिलाताई जाधव, उमाताई कोडवले, छायाताई पाटील, वैभवीताई दुसानी, उर्मिलाताई पाटील, वंदनाताई विश्वकर्मा यांच्यासह भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने आज उपस्थित होत्या। आमची लाडकी बहन ये योजना उन्होंने यहाँ पे लाई है और सर्व धर्म संभाव जो भी है दोनों समाज के लोग यहाँ पर उसका लाभ उठा रहे हैं। और हमारी जो यहाँ पे मुस्लिम महिला बड़ी तादाद में उनकी रांग में लगी हुई है, उनसे हमने जब पूछा कि भाई आपको कैसा लग रहा है तो वो बहुत ज़्यादा खुश हुए और वो अपने महायुति जो सरकार है उनको उन्होंने पूरे मन से उनका धन्यवाद किया है। और इतना कह के मैं मेरे 2 शब्द जो तीनों दिग्गज नेता है अपने मुख्यमंत्री शिंदे साहब, अजीत दादा पवार और देवेंद्र बाबू फडणवीस, इन्होंने तीनों ने मिलकर ये योजना लाए हैं और ऐसी अनेक बड़ी से बड़ी योजनाएं वो लाएंगे और ये सालों साल चलने वाली है। कोई इसका गैर समझ नहीं करना भाई है इलेक्शन तक देने वाले बाद में बंद करेंगे, लेकिन ये सभी महिलाओं ने मन से निकाल देना है। ये अनंत काल तक चलने वाली योजना है और सबने इसका लाभ लेना है और सब लाभ ले ही रहे हैं। शासनाचे आभार मानते। त्यांनी सर्वसाधारण महिलांचा विचार न करता सर्व धर्मांच्या महिलांसाठी आणि महायुतीच्या सरकारने हे दाखवून दिले या योजनेमार्फत योजनेचं नाव नुसतं चालत राहतं, पण या 2 महिन्या अगोदरच ही योजना काढली आणि त्यानंतर 17 तारीख सांगितली होती, पण त्या अगोदर 14 तारखेला सगळ्या बहिणींना म्हणजे बहुतांश महिलांना आपल्या खात्यावर पैसे पडण्यास सुरुवात झाली। याचा आनंद सर्वसाधारण महिलांना जेव्हा पैसे अकाउंटवर पडले त्याचा आनंद त्यांच्या गगनात मावत नव्हता। त्यांनी काल आमचे पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन कलेक्टर ऑफिसला त्यांना राखीव बांधून त्यांनी त्यांचा आनंद व्यक्त केला की एका भावाने आपलं कर्तव्य बजावलं आहे। त्यानिमित्ताने त्यांनी काल रक्षाबंधन देखील मोठ्या उत्साहाने मनवलेले आहे आणि गिरीश भाऊंनी देखील त्यांना साडीचोळीचा आहेर देत त्यांचा सत्कार करून घेतलेला आहे। धन्यवाद। हिंदू धर्मीय सहिष्णू सभ्य आहे व शांततामय जीवन जगण्यावर विश्वास असलेला समाज आहे। दरम्यान हिंदू धर्मावर हल्ला होत असेल तर ते कदापि सहन केले जाणार नाही। दरम्यान बांगलादेशात ज्या प्रकारे हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार केला जात आहेत आणि हिंदूंच्या घरावर हल्ले करीत असून त्याचा निषेध आणि बांगलादेशातील हिंदू समाजाच्या सोबत आम्ही सर्व आहोत हा संदेश देण्यासाठी समस्त हिंदू समाज एकजूट असल्याचे दाखविण्यासाठी शांततेच्या मार्गाने
दिनांक 17 ऑगस्ट रोजी धुळे जिल्हा बंद पुकारण्यात आलेला असून या बंदमध्ये सर्व हिंदू समाज प्रचंड एकतेने सहभागी व्हावे तसेच व्यापारी व्यावसायिकांनी आपली दुकाने त्या दिवशी बंद ठेवावीत असे आवाहन भाजपाचे अनुप अग्रवाल यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलेले आहे। दरम्यान यावेळी त्यांच्यासोबत पत्रकार परिषदेत विश्व हिंदू परिषदेचे उमेश चौधरी, हिरामन आप्पा गवडी, योगीराज मराठे, संदीप अग्रवाल आदी व्यासपीठावर उपस्थित होते। बांगलादेशामध्ये जी काही राजकीय उलथापालथ झालेली आहे त्या उलथापालथमध्ये तेथील अल्पसंख्याक समाज मग ते हिंदू असतील, बौद्ध असतील, ख्रिश्चन असतील, शीख असतील, जैन असतील, हा सगळा अल्पसंख्याक समाज होरपळून निघाला आहे। अक्षरशः जीव मुठीत घेऊन हा समाज सैरावायला पळतो आहे आणि भारतीय सीमेवर आपल्या जीव वाचवण्यासाठी प्रवेश द्या अशी हाक मारतोय। बांगलादेशातील या सर्व अल्पसंख्याक समाजांसाठी आणि तिथल्या हिंदू समाजासाठी, तिथल्या हिंदू समाजाच्या प्रार्थनास्थळांवर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात निषेधात उद्या शनिवार दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी धुळे जिल्हा बंदची हाक सकल हिंदू समाजाच्या वतीने देण्यात आलेली आहे। संपूर्ण शांततेच्या मार्गाने सकल हिंदू समाज शासनाला निवेदन देण्यासाठी सकाळी 11:30 वाजता महाराणा प्रताप स्मारक स्वस्तिक सिनेमाजवळ येथे एकवटणार आहे। तेथून आग्रा रोड शहर पोलीस चौकी, टावर गार्डन या मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन दिले जाणार आहे। सर्व समाजाला कळकळीची विनंती आहे की आपण आपले सर्व व्यवहार, व्यवसाय, कष्टकरी बांधवांनी सुद्धा आपले सर्व रोजगार एक दिवसासाठी संपूर्ण दिवस बंद ठेवून या सर्व बंदमध्ये आपण सक्रिय सहभाग नोंदवावा आणि कडकडीत निषेध करावा ही कळकळीची विनंती। महाराष्ट्र राज्य अग्रवाल युवा संमेलन अग्रवाल यूथ क्लबच्या वतीने धुळ्यात रविवारी सुप्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट, नॅचरोथेरपिस्ट डॉक्टर सुरभी धानवाला यांचे माता माधवी फिजिओ सेमिनार आयोजित करण्यात आले असल्याची माहिती अग्रवाल यूथ क्लबचे अध्यक्ष अभिषेक अग्रवाल यांनी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली। दरम्यान यावेळी त्यांच्यासोबत पत्रकार परिषदेत अग्रवाल यूथ क्लबचे तुषार अग्रवाल, श्याम अग्रवाल, गिरीश अग्रवाल, कौशिक अग्रवाल, पवन अग्रवाल, गोविंद अग्रवाल आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। माता माधवी फिजियो कैंप फिजियो सेमिनार, ये जो सेमिनार है इसमें शिरकत करेगी डॉक्टर सुरभी धानवाला। डॉक्टर सुरभी धानवाला इनको इतने अवार्ड से सम्मानित के लिए लेडी कि जिसके कारण ये महाराष्ट्र में और पूरे देश में फेमस है। 13वां भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर अवार्ड, ये अवार्ड इनको रामनाथ कोविंद साहब ने दिया था। विदर्भ गौरव पुरस्कार, ये अवार्ड इनको नितिन गडकरी साहब ने दिया था। नितिन गडकरी साहब भी इनके पेशेंट है, रामनाथ कोविंद साहब भी इनके पेशेंट है। नेशनल ग्लोरी अवार्ड ये इनको भगत सिंह कोश्यारी साहब जो हमारे माननीय गवर्नर ऑफ महाराष्ट्र थे उनकी तरफ से, आप ही के सकाल आइडल ने इनको अवार्ड दिया था। जो गोवा के मुख्यमंत्री श्री डॉक्टर प्रमोद सावंत साहब के हाथ से इनको मिला था। पंडित दीनदयाल उपाध्याय अवार्ड, उसके बाद में इंस्पायरिंग लीडर्स अवार्ड, डॉक्टर APJ अब्दुल कलाम अवार्ड, ये सिर्फ मैं कुछ नाम दिया हूँ। और ये लेडी ने आज तक 7 लाख लोगों के गुर्दों के ऑपरेशन होने से बचाया है। 7 लाख गुर्दों के ऑपरेशन बचाई है। और अपने ही MP आठवड़े साहब ने, इनके खुद पेशेंट है, उन्होंने ये लेडी से पूछा कि हम आपके लिए पद्मश्री के लिए हम महाराष्ट्र से रिकमेंड करते हैं। ये लेडी ने धैर्य दिया था कि मुझे पद्मश्री नहीं चाहिए, मेरा टारगेट है कि मैं मेरे देश में 21 लाख लोगों को जब तक ट्रीट नहीं करूँगी, जब तक पद्मश्री के लिए नॉमिनेशन नहीं दूँगी। और हम लोग पूना भी जब उनके पास गए, आज वो आ रही है कर्नाटक कैंप लेके, जहाँ 750 पेशेंट थे। महीने में 7 दिन ये कैंप करती है। और मुंबई इंडियन क्रिकेट टीम की फिजियोथेरेपिस्ट है, क्रिकेट टीम, इंडिया क्रिकेट टीम की फिजियोथेरेपिस्ट थी। और ऐसे कई बड़ी डिजीज को इन्होंने ट्रीटमेंट के द्वारा ठीक किया है। आज तक चैनल के ऊपर उनके 2 इंटरव्यू है 8 घंटे के।
साथ ही में टाइम्स ऑफ इंडिया, अगर हमारा हेडलाइन देखेंगे आप, हम लोगों ने दिया है माता मातृ फिजियोथेरेपी हीलिंग विद मैजिकल हैंड्स, जादू के हाथों से आपका ट्रीटमेंट होगा। ये जो जादू के हाथों का जो टाइटल दिया है, ये टाइम्स ऑफ इंडिया ने उनको अवार्ड दिया है, पीयूष गोयल साहब थे उस अवार्ड में। और ये मेरी दुनिया आ रही है, ये दुनिया शहर के लिए और हम सब के लिए बहुत बड़ा सम्मान का विषय है। हम लोग गोलियां खा कर ट्रीटमेंट लेकर भी ठीक नहीं होते। इस लेडी का जो सेमिनार है, जो रविवार के दिन ठीक 6:30 बजे अग्रसेन भवन नदी किनारे, उस विश्राम भवन हम लोग बोलते हैं, अग्रसेन 2 मॉल है। ये लेडी की छोटी छोटी चीजों की जो ट्रीटमेंट है, तुम्ही चढताना तर कसं चढायचं, उतरताना तर कसं उतरायचं, इस बीच में जो चीजें वो समझाती है, वो छोटी छोटी चीजों से हम अपनी जीवन में परेशानी आने से बचा सकते हैं। धुळे मनपा हद्दीतील देवपूर भागातील विकास कामांचा अनुशेष भरण्यासाठी मूलभूत सुविधांच्या योजनेअंतर्गत माजी महापौर सौ प्रतिभाताई चौधरी यांनी 10 कोटी रुपये मंजूर करून आणलेले होते। त्या दरम्यान निधीतून धुळे शहरात विविध विकास कामे करण्यात येणार आहेत। शहराच्या सौंदर्यात व विकासात या कामामुळे भर पडणार आहे। या विकास कामांसाठी 10 कोटी निधी मिळवून देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री गिरीशभाऊ महाजन, महामंत्री विजयभाऊ चौधरी यांच्यासह सर्वच मान्यवरांनी सहकार्य केलेले असून त्याच विकास कामांचा आज जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील देवपुरातील इंदिरा उद्यान आनंदनगर येथे शुभारंभ करण्यात आला। आजच्या शुभारंभाप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीशभाऊ महाजन, भाजपा प्रदेश महामंत्री विजयभाऊ चौधरी, माजी खासदार डॉक्टर सुभाषजी भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, मनपा प्रशासक अमिता दगडे पाटील मॅडम, भाजपा जिल्हा अध्यक्ष बबनराव चौधरी, अनुप अग्रवाल, चंद्रकांत सोनार, जयश्री अहिराव, डॉक्टर माधुरी बापना, मायादेवी परदेशी, सुनील बैसाने, भाजपा माजी जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक सागर चौधरी यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने आजच्या या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज इंदिरा गार्डन परिसरामध्ये छत्रपती संभाजी महाराज चौक याचं नामकरण झालेलं आहे। या परिसरामध्ये मी महापौर असताना शासनाच्या मूलभूत सोयी सुविधा अंतर्गत 10 कोटीचा निधी आणलेला होता। तो निधी मिळवण्यासाठी मला आपले धुळे शहराचे पालकमंत्री माननीय गिरीशभाऊ महाजन, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब, महाराष्ट्राचे महामंत्री विजयभाऊ चौधरी, धुळे शहराचे लोकप्रिय माजी खासदार सुभाषबाबा भामरे, तसेच ह्या पक्षाचे सर्व जे नेते आहेत त्यांनी मला सहकार्य व मदत केलेली होती। तर त्याच्यामध्ये 1 कोटी आज गिरीशभाऊ महाजन पालकमंत्री हे भूमिपूजनाला इथे आलेले होते। तर 1 कोटीच्या या भागामध्ये चौक सुशोभीकरण, याच्यामध्ये या गार्डनची जी भिंत आहे ही किल्ल्याचं स्वरूप म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले ज्या पद्धतीचे आहे त्या पद्धतीने या भिंत तशा पद्धतीने भिंत होणार आहे। तसेच या भागामध्ये फाउंटन, तसेच या भागामध्ये अनेक शाळा परिसर, महाविद्यालय, अनेक हॉस्पिटल आहेत। तर त्यामुळे पालकांची व विद्यार्थ्यांची कायम रहदारी असते, परंतु या भागामध्ये पोलीस चौकी नव्हती। अनेक वेळा विद्यार्थ्यांची महिलांची छेडखानीचे प्रकार, महिलांची मंगळसूत्र जे सौभाग्याचं आपण लेणं म्हणतो ते चोरून नेण्याचे प्रकार अनेक वेळा झालेले आहेत। म्हणून या भागामध्ये पोलीस चौकीचं कामासाठी 40 लाखाचा निधी, तसेच 14/1 इथे बाजूलाच ओपन प्लेस आहे, तिथे ज्येष्ठ नागरिकांसाठी सभामंडप व विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका असं 55 लाखाचा निधी आणि या चौक सुशोभीकरणासाठी 1 कोटीचा अशा प्रकारे 3 कामांचं आज धुळे शहराचे माननीय पालकमंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले। या कार्यक्रमाप्रसंगी आमच्या भारतीय जनता पार्टीचे महामंत्री विजयभाऊ चौधरी, तसेच धुळे शहराचे माजी जिल्हा अध्यक्ष सुभाषबाबा भामरे, राजवर्धन, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे व आमचे वंदे मातरम ग्रुपचे जे माझ्या परिवारातले सगळे सदस्य आहेत, जे सदैव माझ्या पाठीशी कायम असतात,
ते सगळे आमचे आज सुमित भाऊ जे अध्यक्ष झालेले आहेत वंदे मातरम ग्रुपचे, भरत भाऊ जाधव, आमचे दैते दादा, बाळू भाऊ, तसेच संदीप भाऊ बच्चाव, श्यामकांत भाऊ, रुपेश भाऊ नांद्रे, हे सगळे सुनील भाऊ आमचे वाले, ते कुठल्याही पक्षात असले तर कायम आमच्या सोबत असतात. तर वंदे मातरम ग्रुपचे सगळे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी व सर्व सदस्य आणि या प्रभागातील सर्व नागरिक आणि आमच्या आयुक्त मॅडम, माजी महापौर जयश्रीताई आईराव, माजी महापौर चंदूबापू सोनार, आमचे ज्यांनी मला कायम सहकार्य असतं ते कैलास शिंदेराव साहेब, हे सगळे मोठ्या संख्येने सगळेजण कार्यक्रमाला उपस्थित होते. तर सगळ्यांचे मी मनापासून खूप आभार मानते. एवढं बोलते. आणि आज स्वातंत्र्य दिनाच्या धुळे शहरातील सर्व तमाम जनतेला मी 77वा वर्धापन दिवस स्वातंत्र्य दिनाचा आणि 78वा स्वातंत्र्य दिवस आहे त्याच्या मी धुळे शहरातील तमाम जनतेला खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते. देवा ग्रुप फाउंडेशन व धुळे शहरातील युवा नेते आकाश भाऊ साकला यांच्या नेतृत्वात 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने धुळे शहरातील प्रभाकर चित्रपटगृह खंडेराव बाजार परिसरात भव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या दरम्यान जवळपास 300पेक्षा जास्त रक्तदात्यांनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत उत्साहाने रक्तदान केले. यानंतर रक्तदात्यांना आकाश भाऊ साकला व देवा ग्रुप फाउंडेशनतर्फे ब्लूटूथ हेडफोन व स्मार्ट वॉच प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. दरम्यान रक्तदान शिबिर हे माजी नगरसेवक गोविंददादा साकला यांच्या मार्गदर्शनाखाली व आकाश भाऊ साकला, बज्जू भाऊ साकला, विक्की बाबा परदेशी, रोहित चांदोळे यांच्या नेतृत्वात घेण्यात आले. दरम्यान रक्तदान शिबिरासाठी नतमल अग्रवाल, विनोद पटवारी, किशोर गिंदोडिया, ओम कंडेलवाल, शिष्य अग्रवाल, विकास गोंधळे, जय शर्मा, अनिकेत थोटे, ओम भावसार, प्रतीक येवले, प्रितेश अग्रवालसह खंडेराव बाजार व आकाश साकला मित्र परिवाराने विशेष रक्तदान शिबिरासाठी परिश्रम घेतले. आमचं 3रं वर्ष आहे सलग. दरवर्षी आम्ही रक्तदान शिबिर व भव्य बाईक रॅलीचं आयोजन करत असतो. तर यावेळेस आम्ही प्रत्येक रक्तदात्यांना एक ब्लूटूथ हेडफोन किंवा स्मार्ट वॉच अँड्रॉइड ते देण्यात आयोजित केलेलं आहे. आणि आमचं 3रं वर्ष असून कमीत कमी 350च्या प्लस रक्तदात्यांनी तर रक्तदान केलेलं आहे अजूनपर्यंत. अजून हे सुरूच आहे. अजून अर्धा एक तास अजून सतत चालणार आहे. सकाळी 9 वाजेपासून रक्तदान सुरू आणि आत्तापर्यंत 2 वाजलेले सुमारास. अजून 1 तास चालेल. मग त्यानंतर 3:30 किंवा 4च्या दरम्यान भव्य बाईक रॅलीचं आम्ही आयोजन करण्यात आलेलं आहे. या बाईक रॅली इथून डायरेक्ट मोठ्या पूलहून जैन सिनियर कॉलेज, तिथून ज्युनियर कॉलेज, छोटा पूल, त्यानंतर संतोषी माता गणपती मंदिर, संतोषी माता, त्यानंतर दशेरा मैदानहून परत शिवाजी पुतला आणि इथून त्याचा समारोप होणार आहे. आकाश दिवारातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.